नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युनिक पूजा रंगोलीज या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लँडस्केप रांगोळी पाहणार आहोत। यालाच सिनरी रांगोळी असेही म्हणतात। आपल्या मराठी भाषेमध्ये सांगायचं झालं तर सूर्य मावळतानाचं पाण्यामध्ये पडलेलं सूर्याचं प्रतिबिंब अशी आपण रांगोळी काढणार आहोत। तुम्ही बघू शकता आपला व्हिडिओ तर सुरू झालाच आहे। पहिली शेड आपण देत आहोत, ती शेड आहे आपली केशरी आणि पिवळ्या रंगाचं मिक्स केलेली ही शेड आहे। आणि नंतर याच शेड मध्ये लाल कलर मिक्स करून द्यायचा आहे आणि ती आपली दुसरी शेड असणार आहे। आणि व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आपण हा कलर करून घेणार आहोत। याच्यानंतर आपली तिसरी शेड असणार आहे, ती म्हणजे केशरी कलर मध्ये लाल कलर मिक्स करून घेतलेली। याचा व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे एक पातळसा थर देऊन घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर आपण आभाळाचा कलर देणार आहोत। त्याच्यासाठी निळ्या कलर मध्ये मी लाल कलर मिक्स करून घेतलेला आहे आणि तो कलर व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे देऊन घ्यायचा आहे दोन्ही कॉर्नरला, वरच्या बाजूला। आणि बरोबर मध्यभागी याच कलर मध्ये थोडासा पांढरा कलर मिक्स करून घ्यायचा आहे आणि तोही कलर आपण देऊन घेणार आहोत। त्याच्यानंतर या कलर मध्ये थोडासा जास्त पांढरा कलर मिक्स करून घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला गरज वाटत आहे त्या ठिकाणी हायलाइट करून घ्यायचे आहेत पॉइंट। काही ठिकाणी आपण या कलरने रेषा मारून घेणार आहोत। त्याच्यानंतर खालच्या भागामध्ये हे पॉइंट हायलाइट करण्यासाठी आपण पिवळ्या कलर मध्ये पांढरा कलर मिक्स करून घेतला आहे आणि व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे त्याही कलरने आपण पॉइंट हायलाइट करून घेणार आहोत। आणि नंतर त्याच्यामध्ये थोडासा जास्त पिवळा कलर मिक्स करून आपण व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे सूर्याचा आकार काढून घेणार आहोत। आणि त्याच्यानंतर याच पिवळ्या कलर वरती आपण थोडासा पिवळा प्लस पांढरा कलर मिक्स केलेला कलर देणार आहोत आणि त्याच्यानंतर थोडासा पांढरा कलर त्याच्यामध्ये देऊन घेऊया, म्हणजे आपला सूर्य व्यवस्थित दिसेल। मैत्रिणींनो, सूर्य पूर्णपणे गोल दाखवायचा नाही, कारण मावळतानाचा सूर्याची किरणे थोडीशी दिसत असतात, त्याच्यामुळे थोडासा ब्लर अशा टाइप मध्ये आपण दाखवणार आहोत सूर्य। त्याच्यानंतर खालच्या भागामध्ये आपण दुसरी 2 नंबरची जी शेड आपली होती तो कलर देऊन घेणार आहोत आणि ज्या ठिकाणी गरज वाटेल त्या ठिकाणी पिवळ्या कलर मध्ये केशरी कलर मिक्स केलेली शेड ही आपण देणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता आपला खालचा पाण्याचा भागही काढून झालेला आहे। आता या पाण्यामध्ये आपल्याला सूर्याचं प्रतिबिंब दाखवायचं आहे। सेम वरच्या भागामध्ये केलेली प्रोसेस करायची आहे। सुरुवातीला पिवळ्या कलरने बॅकग्राऊंड द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर थोडासा लाईट पिवळा कलर देऊन घ्यायचा आहे। खालच्या भागामध्ये आपण पांढरा कलर देणार नाही, कारण ते प्रतिबिंब आहे, पूर्णपणे पांढरं दिसत नाही, म्हणून आपण थोडासा लाईट कलरच दाखवणार आहोत।
पाण्यामध्ये आपण थोडेसे पॉइंट हायलाइट करून घेतलेले आहेत। आता मधला जो भाग राहिलेला आहे त्याच्यामध्ये आपण गवत दाखवणार आहोत। तर त्याच्यासाठी मी काळ्या रांगोळीच्या मदतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पूर्ण भाग रंगवून घेत आहे। गवत काढून झालेलं आहे। आता या गवताचं हे आपल्याला प्रतिबिंब पाण्यामध्ये दाखवायचं आहे। तर त्याच्याबरोबर खालच्या बाजूला आपण थोडंसं, जास्त नाही, थोडंसं काळ्या कलरने रांगोळी थोडी स्प्रेड करून घेणार आहोत, म्हणजे त्याचं प्रतिबिंब दिसेल। आता जो रांगोळीचा आपला खालचा पोर्शन राहिलेला आहे त्याच्यामध्ये हे आपण लाल कलर आणि निळा कलर मिक्स केलेली जी शेड आहे ती देऊन घेणार आहोत। आणि थोडीशी याच कलरमध्ये आपण थोडासा लाल कलर मिक्स करून याच्या वरच्या भागामध्ये हा कलर देऊन घेणार आहोत। मैत्रिणींनो, या जमिनीच्या भागावरून आपण थोडंसं गवत दाखवणार आहोत। त्याच्यासाठी मी काळ्या रांगोळीच्या मदतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गवत काढून घेत आहे। मैत्रिणींनो, आजची निसर्गचित्राची रांगोळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।